सिंहस्थ सहाय्यक समिती द्वारा प्रसारित सोहळा कुंभ पर्वाचा श्रद्धा सेवा समरसतेची उभारणी सिंहस्थ कुंभ पर्वणी या सिंहस्थ कुंभ पर्वानिमित्तानं प्रसारित करीत आहोत जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा अर्थ उलगडणारा कार्यक्रम सोहळा कुंभ पर्वाचा. संकल्पना महेश दाबात, लेखन आणि निर्मिती सुप्रिया देवघरे, कॅलिडोस्कोप, नाशिक. ऐकूया जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा सोहळा कुंभ पर्वाचा. नमस्कार श्रोते हो, आजच्या आमच्या या तिसऱ्या भागात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, मंदर पर्वत समुद्र मंथनासाठी निवडला, पण काय अडचण आली आणि पुढे काय झालं हे जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. सुनबाई, सुरेख काढली हो रांगोळी. आवडली तुम्हाला? आज खरं तर उशीरच झाला, पण काय करू, दाराशी रांगोळी नसेल ना फार अस्वस्थ वाटतं. आणि आता एवढी सवय झाली आहे ना रांगोळीची की ऑफिसची कितीही घाई असली तरी 5 मिनिटं मात्र रांगोळीसाठी मी बाजूला काढतेच. शुभचिन्ह असतात ग त्यात, आणि या सगळ्याचा आपल्या आरोग्याशीही संबंध आहे बरं का. कधीतरी सांगेन तुला. अगं, मी काय बोलत बसले तुझ्याशी. आटोप तुझी कामं, आणि राहील ना ते मी करीन नंतर. अगं आजी, बाबा आलेत का जॉगिंग करून? काय ग आर्या, काय म्हणतेस? आज एका माणसाचा आवडता ब्रेकफास्ट आहे ना, म्हणून एकटाच ताव मारतोय. तिकडे बघा. रोहन, आर्या, आज काय हे दोघंही अगदी वेळेवर आवरून नाश्त्याला तयार? आश्चर्यच म्हणायचं की. आजी, रात्री स्वप्नात ना मला देव आणि दानव दिसले ग. म्हणजे समुद्र मंथनाची गोष्ट मनात चांगलीच घर करू नये तर. छान रोहन, चांगलं लक्षण आहे हा हे. आजी, मंदर पर्वत समुद्रात आणून उभा तर केला, पण मग नंतर काय होतं हे तू सांगितलंच नाही. सांग ना आजी. पुन्हा क्लासची वेळ होईल, मग राहून जातं. अरे लबाडांनो, यासाठी सगळं वेळेवर आवरलं? असू दे ग, चांगलं आहे की ते. हो बाबा, अगदी चांगलंच आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा. आता 10 मिनिटात काय काय सांगायचं रे तुम्हाला मुलांनो. पण कौतुक आहे हो तुमचं. तर आपली गोष्ट आली होती मंदर पर्वत समुद्रात उभा करायचा इथपर्यंत. आता ऐका हां. काय झालं, पर्वत मोठा, आकाशा एवढा, त्यात त्याला आधार नाही. तो लागला पाण्यात बुडायला. आई, अहो तो पर्वत किती मोठा. मग नक्की काय केलं असेल त्यांनी? पर्वत खाली बुडू नये म्हणून भगवान विष्णूंनी घेतला कुर्मा अवतार. आजी, हे कुर्म म्हणजे काय ग? हा, कुर्मा म्हणजे? आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज आईने काढलेल्या रांगोळीत मिळेल बरं का. आईने काढलेल्या रांगोळीत? ए चल आर्या, बघून येऊ. चल चल चल. इथे तर ही तर गोपद्म आणि लक्ष्मीचे पावले. हा, हे बघ इथे, हे तर कासव काढले आईने. चल आजीला विचारू, पटकन चल. चल चल चल. काय रे मुलांनो, मिळालं का उत्तर? आजी, आईने रांगोळीत काढलेलं कासव आणि कुर्मा अवतार ह्याचा काय संबंध ग? कुर्मा अवतार म्हणजे कासवाचं रूप, पण साध्या सुध्या नाही बरं का. महाकाय कासव. ओ, पण कुर्मा अवताराने कसं काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? त्या महाकाय कासवानं पर्वताला पाठीवर तोलून धरलं आणि एका हाताने माथ्यालाही आधार दिला. मुलांनो, कुर्मावतार म्हणजे विष्णूच्या 10 अवतारांपैकी एक बर का. ओ, आता राहिला प्रश्न दोरीचा. हो ना, दोरी म्हणून वापरला वासुकी. वासुकी म्हणजे काय सांगा बरं. वासुकी म्हणजे जगातला सर्वात मोठा नाग. त्याला विनंती केली, तो तयार झाला. मग वासुकीची दोरी
मंदर पर्वताभोवती गुंडाळली गेली. ओ, देवांनी वासुकीची शेपटी धरली आणि दानवांनी वासुकीचं तोंड धरलं. आई, या नागाचं तोंड धरणं म्हणजे दानवांना त्रास झाला असेल ना? मग झालाच की. बाबा, त्याच्या तोंडातून विष आलं असेल म्हणूनच ना. बरोबर. देव दानव होरपळत होते, पण भगवान विष्णूंनी देवांवर पर्जन्यवृष्टी करून त्यांचं रक्षण केलं. मंथन सुरू झालं. भयंकर मंथन. समुद्र ढवळला जाऊ लागला. पर्वतावरील असंख्य वनस्पती, पशुपक्षी सारे समुद्रात पडले. त्यांच्यापासून वारुणी उत्पन्न झाली. ती प्यायल्याने देव दैत्यांना अधिक उत्साह आला. आणि मग अमृत निघालं ना? नाही, आधी निघालं काहीतरी भयंकर. म्हणजे काय निघालं माहितीये? हलाहल. अरे बापरे, मग? हलाहल विष. इतकं तीव्र, इतकं भयंकर की त्याच्या प्रभावाने सगळी सृष्टी जळू लागली. देव दानव होरपळत होते. मग सगळे धावले महादेवांकडे. महादेव शंकर म्हणजे त्रिनेत्रधारी, सर्व शक्तिमान. सगळे म्हणाले, प्रभू वाचवा, हे विष सगळ्यांना नष्ट करेल. आजी, मग शंकरांनी काय केलं ग? शंकरांनी प्रसन्न होऊन सर्व हलाहल विष प्राशन केलं. प्राशन केलं पण गिळलं नाही, कंठातच धरून ठेवलं. जगाच्या रक्षणासाठी स्वतः वेदना सहन केल्या आणि त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला. आणि बर का मुलांनो, तेव्हापासूनच त्यांना नीलकंठ असं म्हणायला सुरुवात झाली. अरे, जगाच्या भल्यासाठी स्वतः दुःख सहन करणं हेच खरं मोठेपण नाही का? आजच्या जगातही असे लोक असतील, पण फार कमी. पण शंकर म्हणजे भोलेनाथच. आणि त्याच भोळ्या भावानं सगळं दुःख त्यांनी स्वतःकडे घेतलं. पुन्हा मंथन सुरू झालं आणि आता एकामागून एक अद्भुत रत्न बाहेर येऊ लागली. रत्न? कोणकोणती होती ग आजी ही रत्न? आणि रत्न म्हणजे जेम्स ना? आता वेळ संपली बरं आपली. आणि पटापट जी तयारी केली आहे ना, तसंच क्लासला जाऊन या बरं का. आर्या, आज आपण जायला पाहिजे. आज ती कुंभपर्वाची पुस्तिका मिळणार होती ना, म्हणजे असं कळलं होतं की वाटप सुरू झालंय. अरे हो, क्लासच्या बाहेरही सगळे बोलत होते. बरोबर. परवाच पेपरला बातमी होती बघ, या पुस्तिकेचं विमोचन झालंय म्हणे. कुंभमंत्री गिरीश महाजन यांच्या हातून ना? हा, आणि शाळांमधून सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोचतील हे बघितलं जाणार आहे बरं का. यांनाही मिळतीलच लवकर. पुस्तक मिळालं की मला द्या वाचायला, आणि चला आता छान अभ्यास करा. डबा घेतला ना रे सगळ्यांनी? ओ रोहन, हेल्मेट दे रे. चला, येतो आहे बाबा. शंकरांनी हलाहल प्राशन केलं आणि जगाला महाभयंकर दुःखापासून वाचवलं. आता समुद्र मंथनातून आणखीन काय काय प्राप्त झालं जाणून घेऊया आमच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. आत्ताच आपण ऐकलात श्रद्धा, सेवा, समरसतेची उभारणी सिंहस्थ कुंभ पर्वणी निमित्त जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा अर्थ उलगडणारा कार्यक्रम सोहळा कुंभ पर्वाचा. सहभाग होता अनिता, सुमंत, रेश्मा, तुषार, तनिष्क आणि स्वरा. संकल्पना महेश दाभक यांची. लेखन आणि निर्मिती सुप्रिया देवघरे, कॅलिडोस्कोप, नाशिक. तेव्हा ऐकत रहा सोहळा कुंभ पर्वाचा. विशेष सहकार्य आयव्ह्यू एंटरप्राइजेस. सोहळा कुंभ पर्वाचा दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 8:30 वाजता FM 101.4 अर्थात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. तसंच www.nasikkumbhaparva2027.com या आमच्या अधिकृत वेबसाईटवर हे प्रसारित झालेले भाग आपण पुन्हा ऐकू शकता. आणि अधिक माहिती आणि प्रतिक्रियेसाठी आपण
आम्हाला या क्रमांकावर संपर्क साधू शकता. क्रमांक 70 587 20 566 70587 20566. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. कुंभ पर्वात सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा. आपला कुंभ, माझी जबाबदारी.